जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स एक सुवर्ण नक्की भेट द्या. सावंतवाडीच्या रणधुमाळीत त्रिमूर्ती एकत्र आल्यामुळे सावंतवाडीत नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं चित्र या निमित्तानं स्पष्ट झालं आहे. माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले आणि विकासभाई सावंत हे त्रिमूर्ती कोण्या एकेकाळी परस्परांविरोधात राजकीय आखाड्यात उतरलेले सावंतवाडीकरांनी आणि पर्यायानं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यानं पाहिलेले आहे. पण नगराध्यक्ष पदाच्या या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे त्रिमूर्ती आता एकत्र आले आहे. सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या त्रिमूर्तींनी पत्रकारांशी साधलेला हा संवाद पाहू. हे आपल्या सावंतवाडीचं कुलदैवत आहे. श्रीदेव पाटेकरांची कृपा आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये झाली. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि एक चांगला विचार, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार, सेक्युलर विचार, अशा तऱ्हेने चांगल्या विचाराला घेऊन ही महाविकास आघाडी सन्माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी आहेत आणि सोनियाजींनी आशीर्वाद दिला या महाविकास आघाडीत आणि त्याच्यातून हे सगळं घडलं. आणि आज बाबू आमचा उमेदवार जो आहे बाबू कुडतरकर, ते खरोखरच भाग्यवान आहे की अशा तऱ्हेचा योगायोग यावा आणि हा सावंतवाडीच्या विकासाच्या दृष्टीने, सावंतवाडीच्या संस्कृतीच्या दृष्टीने आणि पुढे सुद्धा जी आमची सावंतवाडीची नगरपालिका जी आहे, या नगरपालिकेला एक चांगली परंपरा, चांगले विचार आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणि पूर्ण लक्ष देण्याचं काम हे दीपकभाईंनी केलं, हे मान्य करावं लागेल. आणि तीच परंपरा पुढे बाबू कुडतरकर यांना निश्चितपणे ते ठेवतील. आणि खरोखरच आजचा दिवस माझ्या दृष्टीने एक आनंदाचा दिवस आहे की आम्ही सगळेजण इथे बसले, सगळेजण महाविकास आघाडीच्या माध्यमातून एका चांगल्या विचारासाठी आणि सावंतवाडीचा विकास चांगल्या तऱ्हेने घडवण्यासाठी एकत्रित आलेलो आहे. जनतेचा, मतदारांचा चांगल्या तऱ्हेचा प्रतिसाद माझी खात्री आहे याला मिळेल आणि पुढे जी चांगली परंपरा या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आहे ते ज्वलंत ठेवण्याचं काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जाईल. आता तुम्ही जे काय घडलं ते घडलं, आता तर सुधीर आलेला आहे आणि तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. आणि तो कशासाठी स्वीकारला? जनतेसाठी स्वीकारलेला आहे, लोकांसाठी स्वीकारलेला आहे, विकासासाठी स्वीकारलेला आहे. आणि दीपकभाई आज गेली 10 वर्ष चांगल्या तऱ्हेने काम करतायत आणि पुढे सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगलं कार्य त्यांच्या हातून घडेल, मंत्री व्हावेत अशी सुद्धा आमची इच्छा आहे. आणि सावंतवाडीला प्रतिनिधित्व मिळावं त्यांच्या माध्यमातून पाटेकरांनी त्यांना द्यावं, जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि सावंतवाडीचा सुद्धा चांगल्या तऱ्हेने विकास होईल. विकासबाई आहेतच आमच्याबरोबर, सगळे जे आमचे सहकारी आहेत, भाईसाहेब सावंतांची परंपरा आहे, शिवराम सावंतांची, शिवरामराजे महाराजांची परंपरा आहे सावंतवाडीला आहे. दीपकबाईंचे वडील सन्माननीय वसंत शेटकेसर, वसंत त्यांची परंपरा आहे. अशा थोर परंपरेतून सावंतवाडी घडलेली आहे, ती पुढे सुद्धा अशीच घडत राहील. काय गोष्टी जीवनामध्ये कशा घडतील काय सांगता जरी मिळालं तरी सुद्धा आजचा हा क्षण खरोखरच चांगला घडला असं मी मानतो. व्यक्तिगत जीवनातही चांगलं झालं आणि घडून आलं, कोणी घडवलं अशातला काही भाग नाही.
कोणी पुढाकार घेतला, कोणी माघार घेतली, काही अशा तऱ्हेचं कसलाच राग, लोभ, कृष्ण फुगडं काय चर्चा बोलणं काय बोलू आम्ही त्यावेळेला एकत्रित काम करताना एक मला चांगला अनुभव त्या माझ्या जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये आलेला आहे आणि सातत्याने सगळेजण माझ्या पाठीशी राहिले, दीपक भाईसुद्धा माझ्या पाठीशी राहिले आणि एक चांगल्या तऱ्हेचं जिल्ह्यामध्ये आम्ही कार्य करू शकलो. आज आपण बघतो की सावंतवाडी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जिल्हा केंद्र जे आहे 1250 हेक्टर जमीन आम्ही सर्वांनी त्यावेळेला ॲक्वायर केली. कुठल्याही तऱ्हेचं आंदोलन नाही, कारण सगळ्यांना माहिती होतं की ह्याच्यामध्ये आमच्या कोणाचाही स्वार्थ नाही. आपलं 1 गुंठा जमीनसुद्धा आम्ही त्या 1250 हेक्टरमध्ये घेण्याचा प्रयत्न केला नाही. पवारसाहेबांनी पूर्ण समर्थन दिलं. त्या सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, भूमिपूजन केलं. शरद पवार साहेबांच्या हस्ते सिंधुदुर्ग नगरीचं आम्ही उद्घाटन करू शकलो. अशा तऱ्हेच्या त्याचप्रमाणे आपण पाहतात की आज जो काही शेतकऱ्यांना चांगल्या तऱ्हेचा लाभ होतो आहे ती 100% फलोत्पादन योजना, ती शरद पवार साहेबांचं एक स्वप्न होतं आणि त्यांनी ते स्वप्न अस्तित्वात आणलं. माझ्याकडे काही काळ फलोत्पादन खातं दिलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यावेळेला जवळजवळ 50-55 हजार हेक्टर जमीन सिंधुदुर्ग जिल्ह्यातली 100% अनुदानित फलोत्पादनाच्या याच्यामध्ये आणू शकलो. सावंतवाडीमध्ये जे आता हॉस्पिटल आपण पाहतो आहोत ते सावंतवाडी हॉस्पिटल उभं करण्यामध्ये त्या काळामध्ये भाईसाहेब सावंतांनी सुरुवात केली होती, परंतु त्यांना अनंत अडचणी आल्या. त्या सगळ्या अडचणी आम्ही सर्वांनी दूर केल्या. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी काम करत होतो आणि त्यामुळे त्या अडचणी दूर केल्या आणि त्यावेळेला सावंतवाडीचं आजचं जे हॉस्पिटल आहे ते उभं राहू शकलं. तिथे आता ब्लड बँक आहे, सावंतवाडीचं ITI आम्ही सर्वांनी प्रयत्न करून आणले आणि सावंतवाडीचं ITI आधी पहिल्यांदा ते पोलीस स्टेशनमध्ये लहानशा ठिकाणी होतं. ते आज तुम्ही बघाल तर ते एक जवळजवळ 16 हेक्टर जमीन आम्ही त्यावेळेला ॲक्वायर करून तिथे सावंतवाडीचं ITI तिथे उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता अनेक ट्रेड्स आलेले आहेत. तर अशा तऱ्हेने आम्ही जी काय माझ्या हातून कामं घडत होती, एक मंत्री म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, त्याचं पूर्ण सहकार्य मला दीपकबाईंचं, विकासबाईंचं आणि आमच्या सगळ्यांचं त्या काळामध्ये लाभलं. आणि सहकार्याशिवाय कुठल्या गोष्टी होऊ शकत नाही हे मी जाणलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आता पुढे आता चाल यांची आहे, दीपकबाईंची, त्यांना सुद्धा पुढे सहकार्य आमचं राहणं. आता असं आहे की राजकारणामध्ये जे जे बदल घडत असतात ते जे राजकारणामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते सहन केलेच पाहिजेत, मान्य केले पाहिजेत. नवीन राजकारण करणार, नवीन पद्धतीने राजकारण करावं लागणार. जे काय आज राजकारणामध्ये आपण पाहतो, जो बदल आपण पाहतो तो बदल साहजिकच कार्यकर्त्यांना आम्हाला सुद्धा मान्य करावं लागेल. जरी त्याच्याबद्दल आमची मतं वेगवेगळी असू शकतात, पण मतं जरी वेगळी असली तरीसुद्धा राजकारणामध्ये तुम्हाला शेवटी जे जे काय म्हणजे जो जितावं सिकंद हे जाणूनच राजकारण शेवटी करावं लागतं. आणि ते करत असताना काही वेळेला आपल्याला न आवडणाऱ्या सुद्धा गोष्टी कराव्या लागतात. आणि हे नवीन राजकारणामध्ये सुरू आहे. पुढे त्याचं काय अंत होणार आहे माहीत नाही, पण काय आहे आणि ते सगळ्यांना स्वीकारलं पाहिजे. कॉलेजपासून सुरुवात झाली आणि त्याला आमचे दुसरे जनरल सेक्रेटरी होते. त्यांना आम्ही विनंती केली की प्रवीणभाईंना तुम्ही संधी द्या. आणि मिड टर्ममध्ये प्रवीणभाई GS झाले आणि कॉलेजच्या जीवनामध्ये अत्यंत उत्कृष्ट असे ते क्रिकेटचे खेळाडू होते. खरं तर मला क्रिकेटचे धडे त्यांनी स्वतः दिले आणि त्याच्यानंतर मी इंटर कॉलेजिएटला सिलेक्ट झालो. युनिव्हर्सिटीमध्ये ते स्वतः खेळलेले आहेत, मी खेळलेलो आहे. आणि त्याच्यामुळे असं की जुन्या आठवणी खूप सुंदर होत्या. नंतरच्या काळात कॉलेज संपल्या त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर. परंतु त्या काळामध्ये बंडखोरी झाली, पहिली निवडणूक ते जिंकू शकले नाही, पण त्याच्यामधून आम्ही बरंच काही शिकलो. आणि दुसऱ्या वेळेला ज्याला ते निवडणुकीला उभे राहिले त्याला त्यांना एक चांगलं यश आलं. आणि त्याला मला माहिती आहे की त्याला राजेसाहेबांच्या बरोबर मी आंबोली भागामध्ये प्रचार करत होतो आणि खूप चांगलं बहुमत हे प्रवीणभाईंना त्या इलेक्शनमध्ये तिथून मिळालं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांची मिरवणूक चालू असताना मिरवणूकमध्येच थांबवून त्यांनी मला आपल्या गाडीमध्ये घेतलं आणि नंतर आम्ही मित्र तर होतोच, पुन्हा एकदा राजकारणामध्ये एकत्र राहिलो. विकासभाईचे वडील
हे अत्यंत नामवंत असे सामाजिक कार्यकर्ते होते, मंत्री होते. त्यांच्या काळामध्ये आरोग्याच्या खूप सुधारणा झाल्या, परंतु एक जनरेशनचं अंतर होतं. म्हणजे ते माझ्या वडिलांच्या काळामध्ये, वडिलांच्या खूप जवळचे होते आणि त्या काळामध्ये अतिशय मला त्या काळामध्ये मला आठवतं की मोबाईलची सुविधा नसायची आणि त्याला गव्हर्नमेंट इमिजिएट कॉल म्हटलं जायचं, लाईटनिंग कॉल म्हणून त्यावेळेला फॅसिलिटी असायची. आणि तो कॉल आला की भाईसाहेबांचा कॉल आला असं आम्हाला समजायचं. विकासबाईंच्या लग्नात मी त्यांच्या मेघदूत बंगल्यावर गेलेलो होतो. खूप चांगल्या आठवणी आहेत. आमच्याकडे सुरुवातीला आम्ही जवळजवळ पंचायत समितीची 1 सीट वगैरे सगळ्या सीट जिंकलेल्या होत्या. त्याला नगरपालिकेला 27 सीट होतं, त्यापैकी 25 सीट आम्ही जिंकलेल्या होत्या. आणि केवळ माझ्या मित्रासाठी म्हणून मी राजकारणामध्ये आलो. राजकारण्याने आम्हाला दूर नेलं. राजकारणामध्येच आमच्या दोघांचे गुरु असलेले पवारसाहेब त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण घडवत असताना त्यांनी स्वतः प्रयत्न करून जे घडलं नव्हतं ते महाआघाडीची निर्मिती करून त्यांनी घडवलं. आणि त्याच्यामुळे आदरणीय उद्धवसाहेब तर मुख्यमंत्री झालेच, परंतु आमच्या मतदारसंघामध्ये माझा एक दूर गेलेला मित्र मला पुन्हा मिळाला. त्याचा मला सार्थ आनंद आहे, अभिमान आहे. आणि त्याच्याचबरोबर आम्ही जेव्हा लांब होतो त्यावेळेस मी सांगत होतो की स्वच्छ राजकारण कसं करावं याची परंपरा सावंतवाडीमध्ये शिवरामराजे भोसले आमदार असताना होती. ती भाईसाहेब सावंतांनी त्या स्वच्छ राजकारणाची परंपरा पुढे चालवली, तीच प्रवीणभाईंनी पुढे चालवली. आणि मी सुद्धा तोच धडा घेऊन त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला. ही संस्कृती आम्हाला सावंतवाडीच्या राजकारण्याने बाबासाहेब महाराजांची पुण्य आहे, त्यांनी सांगितलं त्याचं. श्रीदेव पाटेकरांची कृपा आहे. आणि सावंतवाडीमध्ये वाईट विचार रुजू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये कितीही प्रयत्न करून वाईट प्रवृत्तींचा शिरकाव हा सावंतवाडी शहरामध्ये होऊ शकला नाही. आणि शेवटी असं आहे की राजकारणामध्ये अनेक पदं मिळत असताना आपली मित्रमंडळी एकत्र येणं, एक परिवार लांब गेलेला एकत्र येणं ही सुद्धा एक आनंदाची बाब असते. आणि ह्या आनंदाचं परिवर्तन सावंतवाडीच्या विजयामध्ये सुद्धा झालं पाहिजे. कारण आम्ही दोघांनी सावंतवाडीची जी सेवा केलेली आहे ती सेवा करताना एक चांगला मनुष्य हा त्या खुर्चीवर बसलेला पाहिजे. कारण त्या खुर्चीला सुद्धा महात्म्य आहे. त्या खुर्चीवर स्वतः मी 9 वर्ष बसलेलं आहे. माझी पत्नी तिथं बसलेली आहे. अनेक लोक त्याच्या काळामध्ये जुनी लोक त्या खुर्चीवर विराजमान झालेली आहे. दत्ताराम वाडकरांसारख्या तपस्वी त्या खुर्चीवर बसलेला आहे. आणि त्याच्यामुळे ती जी परंपरा आहे, ज्याने मटकर साहेबांचं मार्गदर्शन बराच काळ आम्हाला सुद्धा दोघांना लाभलेलं होतं. त्यावेळेला पक्षामध्ये भेद नसते. आम्हाला ते ज्येष्ठ म्हणून मार्गदर्शन करायचे, प्रवीणभाईंना करायचे, तसं मला सुद्धा मार्गदर्शन करायचे. सावंतवाडीची परंपराच आहे की आम्ही पक्षाचा भेद बघत नाही, आम्ही जनतेचं हित बघतो. आणि तेच हित सावंतवाडी नगरपालिकेचं करायचं आहे. आणि म्हणून एक अत्यंत साधा, सुशिक्षित आणि त्याच्याचबरोबर नम्र असा उमेदवार आम्ही दिलेला आहे. आणि त्यांना मत देणं म्हणजे आम्हाला सगळ्यांना मत देणं असं आहे. सावंतवाडीची परंपरा कायम ठेवत असताना सावंतवाडीच्या राजकारणाचा खूप मोठा वाटा, त्यांचे खूप मोठे आशीर्वाद हे आमच्याबरोबर आहेत. आणि त्याच्याचबरोबर त्यांनी जी परंपरा हस्तकलेची जिवंत ठेवली, म्हणून आज सावंतवाडीला विकासाची पुढची दिशा मोकळी झालेली आहे. आणि म्हणून त्यांच्या सहकार्यामधून जे म्युझियम घडेल त्या म्युझियममध्ये कलाकारसुद्धा घडवले जाते. त्याच्यामध्ये एक वर्कशॉप असणार आहे आणि त्या वर्कशॉपमधून अनेक चांगले कलावंत घडवले, जे शिवरामराजे भोसले स्वतः ते कला शिकले. आमच्या राणी सरकार स्वतःच्या कला शिकल्या आणि त्यांनी ती कला जिवंत ठेवली. ती कला पुढे जिवंत राहावी याच्यासाठी विद्यमान राजेश साहेब, राजकुमार स्वतः हेरिटेज हॉटेल सावंतवाडीमध्ये सुरू करतात. एक सावंतवाडीच्या परंपरा ह्या सगळ्या घडत असताना अनिष्ट प्रवृत्ती याव्यात का हा मुळात प्रश्न आहे. आणि ह्या अनिष्ट प्रवृत्ती आम्ही संघर्ष करून ह्या जिल्ह्यातून संपवलेल्या आहेत. त्यांच्याजवळ आम्ही संघर्ष केलेला आहे आणि या संघर्षामधून आम्ही पुढे या राजकारणामध्ये मोठे झालेलो आहोत. आणि त्या सगळ्या संघर्षाचं केंद्र बिंदू हा सावंतवाडी शहर राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सावंतवाडी शहरामध्ये खूप सुजाण नागरिक राहतात, अत्यंत सुसंस्कृत नागरिक राहतात. त्याच्यावर किती जरी आमिषाचा वर्षाव केला तरी ते त्याला बदलत नाही. हे उदाहरण गेल्या माझ्या निवडणुकीमध्ये जनतेने बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये होईल याची मला खात्री आहे. मुळात आधी दीपकभाईंनी सांगितलं, प्रवीणभाईंनी सांगितलं तसं आम्ही राजकीयदृष्ट्या आमच्या पिढ्या अगोदरपासून एकत्र होत्या आणि एकत्रच काम करत आले. जसं दीपकभाईंनी सांगितलं की त्यांचे वडील जरी राजकारणात नसले तरी मला स्वतःला आठवतं आणि मी स्वतः तो अनुभव घेतला की कुठलाही राजकीय कार्यक्रम असला काँग्रेस पक्षाचा तर तो शेटजींनी स्वतः पुढाकार घेऊन आणि आर्थिक बाजूसुद्धा, कारण त्यावेळेला काही काँग्रेस पक्षाकडे पैसा वगैरे होता अशातला भाग नाही, ते
आणि त्यांनी चालवलेलं आहे. म्हणजे खरं तर तसं बघायला गेलं तर आमच्या 2 पिढ्या पूर्वीची आणि आता 3री पिढीसुद्धा ही राजकीय क्षेत्रामध्ये, आणि मला स्वतःला असं वाटतं की राजकारणामध्ये काही घडू शकतं, शत्रू मित्र मित्रशत्रू हे घडू शकतात. त्यामुळे असं घडेल केव्हा तरी मला स्वतःला खात्री होती, पण ते अशा पद्धतीने काहीतरी वेगवेगळ्या पक्षाचा झेंडा हातात घेतल्यानंतर, खांद्यावर घेतल्यानंतर घडेल असं मला स्वतःला वाटत नव्हतं. हे मात्र मान्य करावं लागेल, कारण ज्याचा उल्लेख दीपकबाईंनी केला मला आता ते पटकन आठवलंय की त्यावेळेला प्रवीण भोसले की विकास सावंत असा तो प्रकार होता 1990 सालात, आणि प्रवीणबाईंना तिकीट देण्याविषयी आम्ही एकमत केलं, आणि निवडणुकीत निवडून आल्यानंतर आम्ही त्या तहसीलदार ऑफिसकडून आम्ही मिरवणुकीने येत होतो. मला आणि प्रवीणबाईंना गाडीवर उभं केलं होतं, आणि प्रवीणबाईंच्या घराकडे आल्यानंतर दीपकबाई तिथे बसले होते, आणि त्यानंतर आम्ही त्यांनाही गाडीवर घेतलं. मला हे प्रसंग चांगले आजही डोळ्यासमोर आहेत. इतकंच नाही तर ज्याचा उल्लेख दीपकबाईंनी केला की मित्रासाठी म्हणून आपण राजकारणात आलो, त्याही वेळेला प्रवीणबाईंनी त्यावेळी कैलासवासी बाळ टोपले अध्यक्ष होते जिल्हा काँग्रेसचे, त्यांनाच पुन्हा विनंती केली होती की त्यांनी अध्यक्षपद सांभाळावं, पण ते काही सांभाळायला तयार नव्हते. म्हणून आम्ही निर्णय घेतला, आणि दीपकबाईंनी सुद्धा, म्हणजे मीच त्याचं सूचक होतो. काजी शहाबुद्दीन हॉलमध्ये जी मीटिंग झाली तिथे सूचक मी दीपकबाईंना अध्यक्ष बनवावं म्हणून, आणि अनुमोदक शिवाजी सावंत कलमिसचे. म्हणजे मला एवढंच सांगायचं की आम्ही त्यावेळेला जे एकत्र आलो ते काही एकमेकाला मोठं करण्यासाठी म्हणून नाही, किंवा त्यावेळची विचारसरणीसुद्धा आमची ही काही केवळ आम्हाला काहीतरी मिळावं किंवा आपल्या घराण्यामध्ये ज्या गोष्टी सगळ्या राहाव्यात, पदांच्या वगैरे, सत्ता, असा काही प्रकार नव्हता. लोकांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्याचाच तो एक मनोदय आमचा होता, आणि म्हणून आम्हाला कधी एकत्र येण्यासाठी अडचण वाटली नाही. ठीक आहे, वैचारिक काही मतभेद झाले, नेत्यांशी झाले म्हणा किंवा काय, आणि त्यातून कुठेतरी पक्ष वेगवेगळे घेण्याचा किंवा पक्षामध्ये जाण्याचा प्रसंग आला, पण त्याच्यामध्ये कुठेही कधीही दुसरा कसलाही भाव नव्हता. म्हणजे ज्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा दोन्ही माझ्या सहकाऱ्यांनी केला, मित्रांनी केला, तो म्हणजे आपली स्वतःची तुंबडी भरायचा हा प्रकार कधी त्यावेळच्या राजकारण्यांमध्ये नव्हता. मी आमच्या अगोदरच्या पिढीतले बोलतो, पी.के. तथा बाळासाहेब सावंतांपासून, त्यांचं नाव तर अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांच्या यादीतही लागतं, परंतु त्या पठडीत आम्ही वाढलो. त्यामुळे आम्हाला कोणाला आधी कधी वाटलंच नाही की हा व्यवसाय म्हणून पाहावा. दीपकबाईंची तर गोष्ट वेगळीच होती, ते गर्भश्रीमंत घराण्यात जन्माला आलेले होते, परंतु त्यांनाही कधी असं वाटलं नाही की आपण पैशाच्या जोरावर काहीतरी करावं किंवा मंत्री झाल्यानंतर सुद्धा पैसा कमवावा. त्यामुळे आम्हाला ही गोष्ट नक्कीच कठीण जाते. हल्लीच्या राजकारणामधले जे बदल झालेले आहेत त्यानुसार राजकारण म्हणजे व्यवसाय, पैसा कमवण्याचं एक साधन वगैरे असं जे काही समजून काही लोक काम करतात, त्या पार्श्वभूमीवर आम्हाला हे नक्कीच जड जातं. पण मला स्वतःला खात्री आहे की जर आमची नाळ घट्ट बांधलेली असेल तर आम्हाला आमच्या विचारांपासून, आमच्या जुन्या विचारसरणी जरी असल्या तरीसुद्धा त्या फक्त आणि फक्त जनसेवेच्या आहे, त्याच्यापासून काही विचलित कोण करतील असं वाटत नाही. या निमित्ताने का होईना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाल्यामुळे आम्ही तिन्ही पक्षामध्ये राहिलेले तिघेही एकत्र आलो, तर ते सुद्धा लोकहिताचीच कामं आम्ही विचारात घेऊ. याचा उल्लेख प्रवीणबाईंनी केला की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. दीपकबाई मंत्री व्हावेत ही आमची सगळ्यांचीच इच्छा आहे, आणि ते सुद्धा कॅबिनेट मंत्री व्हावेत म्हणून इच्छा आहे, आणि ते होतीलही श्रीदेव पाटेकरांच्या कृपेने. परंतु त्याही वेळेला आम्हाला निश्चित खात्री आहे की त्या पदाचा त्यांनी गेल्या 5 वर्षात सुद्धा गैरवापर केलेला नाही. प्रवीणबाईंनी कधी सोन्याची कौलं आपल्या घरावर चढवलेली नाही. त्यामुळे आमचा मित्रपरिवाराचा किंवा आमचे इतरही सहकारी आहेत त्यांचा कोणाचाही हेतू हा तुंबड्या भरणे नाही आहे. लोकसेवा आणि लोकसेवेचा आहे, ते व्रत घेऊनच आम्ही यापुढे काम करू. नाही, मला कोणाला उत्तर द्यावं असं वाटत नाही. मी त्याही वेळी सांगितलं होतं की माझ्या मुलाने ज्यावेळी शिवसेनेमध्ये जायचा निर्णय केला किंवा राजकारणामध्येच तो पहिल्यांदा उतरला, त्यावेळी मी सांगितलं होतं की मी तरी व्यक्तिशः लोकशाहीवर विश्वास ठेवणारा जर आहे किंवा असेल तर माझ्या मुलाने स्वतःचं मत बनवायला किंवा ठरवायला तो सक्षम आहे. त्याला तेवढं शिक्षणही त्याने घेतलं, त्याने अनुभवही बरेच घेतले, त्यामुळे मी काय त्याला शिकवायला पाहिजे. 2 MBA त्याने केले, त्यामुळे ते शिकवायला पाहिजे अशातला भाग नाही. तर त्याने घेतलेला निर्णय हा त्याच्या दृष्टीने योग्य होता. तरुण पिढीला मी मगाशीच म्हटलं तसं बदलत्या राजकारणामध्ये कदाचित आम्ही योग्य ठरत असूही, परंतु तरुण पिढीला आम्ही काही बंधनात ठेवणार नाही या भूमिकेतूनच त्याला मी मुभा दिली होती. आणि तो गेला तरी कुठे गेला होता की दीपकबाईंच्याच हाताखाली काम करण्यासाठी गेला होता. त्यामुळे दीपकबाईंच्या हाताखाली तो नक्की सेफ आहे, तो काही चुकीच्या मार्गाला जाणार नाही याचीही मला खात्री होती. आणि अक्षरशः दीपकबाईंनी सुद्धा माझाच मुलगा अशा स्वरूपात त्याला गेल्या 5 वर्षात ही काय जी वागणूक दिली आहे ती आपण पाहिली असेल. त्यामुळे मला काही अडचण नव्हती तो कुठल्याही पक्षात असेल तर.
फक्त त्याने सुद्धा लोकोपयोगी कामच करावी हीच अपेक्षा होती. आणि आता तर आम्ही महाविकास आघाडीच्या निमित्ताने घरामध्ये एकत्रच आलेलो आहे. विचाराची देवाणघेवाण इतरही वेळी व्हायची. निश्चितपणाने आम्ही योग्य दिशेने चाललो असं मला वाटतं.